हे जे असणारे झाडं आहेत उन्मळून पडू लागले आणि एवढा असणारा हल्ल कल्लोळ असणारा माजला आणि भगवंतापर्यंत असणारी ही बातमी गेली. म्हणजेच या ठिकाणी एक त्रिलोक म्हणायला या ठिकाणी हरकत नाही. मला सगळेजण असणारे घाबरले आणि महादेवजीला असणारे वाटलं, त्याच्यानंतर इंद्रालाही असणारी भीती वाटली, देवालाही भीती वाटली, सर्वांना भीती वाटली. आता हा लीला भानू तव व्रजीला भानू तव व्रज इंद्रिय हानितला हनु हनुमंत हे नाम धिवानू तै पासून तुझं झाले. तो ज्या वेळेस जन्म झाला तुझा इकडे आणि जन्म झाल्याच्या नंतर तुला जे सूर्यनारायण उगवलेले दिसले महाराज ऐकणे, उगवणारा सूर्य, आणि तू या ठिकाणी उड्डाण घेतलंस आणि इंद्रानं असणारे या ठिकाणी वज्र हाणला महाराज ऐकणे. तेव्हापासून असणारं तुला हनुमंत असणारं म्हणजे म्हणजे हनुवटी, त्याच्यानंतर असणारं तुला हे नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अशी तुझी आगाध लीला बालपणीच मी पाहिलेली आहे किंवा मलाही माहीत आहे आणि तुझी जी कीर्ती ना महाराज ही अजरामर होणार आहे हे मला त्रिवार माहीत आहे आणि सत्य आहे. असं असणार या ठिकाणी भगवंत या भक्ताला असणार बोलू लागले. त्या रवीच्या धावण्यासी आले लोक पाळ वेगेसी ख्याती लाविली तयासी एक सावकाशी सांगेन. प्रत्येक ठिकाणी तू विजयी झालास महाराज इकडे. सुंदर कांडामध्ये असणार सुरुवात ते शेवट असणार तू विजय प्राप्त करून घेतलास, अनेक राक्षसांना मारलास ऐकणे आणि तुझ्यामुळे हे जे काही असणारे यश आहे हे यश आम्हाला प्राप्त झालं असं असणार या ठिकाणी प्रभू रामचंद्र या हनुमंताला असणार बोलू लागले. कुंठित झाले इंद्रव्रज शिवाचा शूळ चाला चूर वर्णाचे पाश समग्र चकचूर पै झाले. प्रत्येक ठिकाणी असणार तुझा विजय झालेला आहे. तुला ब्रह्मपाश काही करू शकत नाही, तुला वरुणाचा पाश काही करू शकत नाही एक नाही. आणि तुम्हा आम्हाला जसं असणार या ठिकाणी हे जे काही असणारा संसाराचा पाश आहे याचा तर काही संबंधच नाही महाराज इकडे. कोणत्याही पाशामध्ये तू न अडकणारा आहेस, असा असणारा तू मुक्त आहेस आणि निजविजयी आहेस. असं असणारं तुला यश तुझ्या पदरामध्ये पडो असं असणारं या ठिकाणी आशीर्वाद भगवान प्रभू रामचंद्र हनुमंत महाराजाला देऊ लागले. तुझन बादीवरन पाश दुसरा आश्रमी आश्रमा पाश तिसरा कर्माचा कर्म पाश तुझ विरेशी बाधिना. हो, कसल्याही प्रकारचं तुला कर्म बाधा करू शकत नाही, कसल्याही प्रकारचं अरिष्ट संकट एक नाही, कोणत्याच प्रकारची जी काही असणारी दशा आहे ही तुला लागू शकत नाही. असं असणारा तू परमभक्त आहेस आणि सहज असणार या ठिकाणी यश हे तुला प्राप्त हो, आशीर्वाद निजविजय हो, आशीर्वाद असं असणार या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलू लागले. धर्म पाश ज्ञान पाश अहंकाराचा हम पाश परब्रह्मीचा ब्रह्मा पाश तुझ सहसा बाधिना. कर्म अभिमान ज्ञानाभिमान स्वरूपाचा अभिमान ऐक नाही, अभिमान एक प्रकारचा एक महाराज ऐक नाही. अशा असणारे या ठिकाणी कोणाला ज्ञानाचा अभिमान असेल, कर्माचा अभिमान असेल ऐक नाही, अनेक प्रकारचा असणारा अभिमान आहे महाराज. हा अभिमान तुला कसल्याही प्रकारचा बाधा किंवा बाधित करू शकत नाही. असं असणारं तुझं महत्व आहे हे हनुमंत. तेने वरून पाश ते किती तुझा बांधवया मारुती यमाची ते कोण शक्ती तुझा निश्चित दंडावया. काळ तुला असणारा बाधा करू शकत नाही महाराज ऐकणे. काळ लोटांगण घालतो तुझ्या पुढे महाराज ऐकणे. कसल्याही प्रकारचं संकट तुला बाधा करणार नाही. कोणता पाश असो, कोणतं संकट असो, काही तिथं तुझ्या पुढे ते चालणार नाही हे मला माहीत आहे. असं असणारं भगवंत हनुमंताबरोबर संभाषण करू लागला. यमनियंता सकळ जगा पद भैनाई लग बघा दंड घेऊन या वेगा तुझ सवेगा दंडू आला. सगळ्या जगाला दंड करणारा एम धर्म आहे महाराज इकडे. एम धर्म प्रत्येकाच्या कर्मानुसार ऐका नाही, पूर्वसंचितानुसार मागल्या जन्माचं जे काही म्हणजे पुण्य असो पाप असो त्यानुसार असणारे या ठिकाणी त्याचं कर्म चालू जन्मातलं जे काही काम आहे, मग या ठिकाणी भक्ती असो कोणत्याही प्रकारे या ठिकाणी किंवा कर्म असो कोणतंही कर्म असो महाराज इकडे त्यानुसार त्याला असणारं सजा देण्यासाठी एम धर्म नावाचा दरबार आहे. आणि मग तो काय करतो, त्या
पाशामध्ये किंवा त्या पापामध्ये जर अडकलेला माणूस असेल ऐकणे, त्याच्यामध्ये असणारं या ठिकाणी दूध पाठवितो आणि जसं जसं कर्म आहे त्या प्रमाणे असणारं त्याला असणारं सदा प्राप्त होते किंवा अशा प्रकारे तो अडकत जातो. पण इथं कसल्याही प्रकारची तुला बाधा नाही, संकट नाही, दोष लागणार नाही, कसल्याच प्रकारचे या ठिकाणी काही असणारं तुला काहीच करू शकत नाही असं असणारा ठाम विश्वास या प्रभू रामचंद्राने या ठिकाणी व्यक्त केला. त्या यमाचा यमदंड पाही मोडून गेला तुझे देही. हो. इतर बापुडी कोण काय हनुमान पाही दंडावया. काळाचं काही चलत नाही तुझ्या पुढे महाराज ऐक नाही. काळ असणार त्याची जी शक्ती आहे ही क्षीण होते तुला पाहिल्याबरोबर ऐक नाही. तो त्याच्या शरीराला ग्लानी निर्माण होते महाराज ऐक नाही, किंवा विकळ अवस्था प्राप्त होते. असं असणारं त्या काळाला तुझ्या पुढे नमावं लागतं. हे हनुमंता, हे जती, हे असणारं राम भक्त असं असणारं या ठिकाणी बोलू लागले. पुढे काय सांगतात? अग्नी वायू कुबेर चंद्र सर्व ही झाले तुझे किंकर. हो. एवढा दट आचार हनुमान वीरती ही लोकी. हो, म्हणजे तुला या ठिकाणी कसल्याही प्रकारचं संकट बाधा करू शकत नाही महाराज ऐक नाही. जसं अग्नी आहे, पाश आहे किंवा कोणत्याही प्रकारची जी काही असणारी अडीअडचण आहे हे तुला असणारं कसल्याही प्रकारे बाधा करू शकत नाही. तू अडकत नाहीस त्याच्यामध्ये. हे असणारं या ठिकाणी हनुमंताला प्रभू रामचंद्र बोलू लागले. आपुली आहे प्रताप शक्ती लावणी सकळांची वरदोक्ती. वज्रदेही येसी ख्याती त्रिजक्ती मिरविजे. वज्रदेही ऐकणे असं नावच असणारं तुझं आहे की वज्रासारखं कठीण असणारा तुझा देह आहे. कशाही प्रकारे असणारं तुला काहीही अडचण येत नाही किंवा येणार नाही हे मला त्रिवार माहीत आहे असं असणारं प्रभू रामचंद्र बोलतात. कायेसी माझे वरदान आतुरबळी आयुनंदन. वेगे करुणी उड्डाण बंधुरत्न मज देई. तू असणारा शक्तीमध्ये आतुर बळी आहेस, ज्ञानाने मोठा आहेस ऐकणे. पराक्रम तुझा मोठा आहे ऐकणे. आता एकच काम कर ऐकणे. मागच्या अध्यायामध्ये असणारं भगवंताने पदर पसरला महाराज ऐकणे. दान मागितलं महाराज. कोणाचं दान मागितलं? लक्ष्मणाला वाचो, माझा जो भाऊ आहे ऐकणे, या भावाला असणारं तू जीवदान दे आणि हेच कर्म तुला, हेच कार्य आता तुला करायचं आहे असं असणारं प्रभू रामचंद्र या हनुमंताला असणारं सांगू लागले. ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकळ वानरांचे भार. हा. एकुणी पिंजारीला कपिंद्र अति भ्यासुर भासत. मग स्फुरण निर्माण झाला महाराज ऐकणे. हनुमंत या ठिकाणी त्यांना स्फुरण निर्माण झालं आणि बाकीचे वानर बघू लागले. काय बघतात पुढं? पिंजारील्या रोमावळी दिसे विक्राळ दाताळी. मस्तक गेला नभो मंडळी गोळांगुळे आवेश. इतका आवेश निर्माण झाला महाराज, उल्हास प्राप्त झाला हनुमंताला. काय करतात पुढं? दोन्ही दिसती नेत्र गोळ जैसे धगधगती इंगळ. हो. त्राटाहित भूमिसी लांगुळ लोक सकळ भयभीत. काळासारखं असणारं शरीर दिसू लागलं महाराज ऐकणे. महारुद्रावतार ऐकणे, रुद्रावतार भयंकर असणारे डोळे दिसू लागले, लाल बुंद असणारे ऐकणे. त्याच्यानंतर असणारं अक्राळ विक्राळ असणारं शरीर दिसू लागलं महाराज. असं असणारं शरीर पाहिल्याच्या नंतर रोजचा जो हनुमंत होता ना महाराज तसा दिसत नाही गेला, कारण रुद्रावतार धारण केला महाराज ऐकणे. आणि जे सामान्य वानर होते ना महाराज, रोजचं बघणारं स्वरूप ऐकणे, मग यांना असणारं ते विशेष वाटलं आणि भयानक विचित्र वाटल्याच्या नंतर मग काय करतात पुढच्या ओळीला वर्णन. वळीला पुच्छाचा अंकुड लंघोनी सेविळाचा कडा. रामस्मरुनी वेघाडा केला गाडा पुच्छात भुभकार. प्रभू रामचंद्र भगवान की जय. नाम संकीर्तन केलं महाराज ऐकणे. शेपूट असणारं या ठिकाणी आकडा वळीला, शरीर असणारं या ठिकाणी फुगलं महाराज. एखाद्या पैलवानाचं कसं फुगतं महाराज फडावर गेल्याच्या नंतर, तसं असणारं या ठिकाणी शरीर फुगलं महाराज ऐकणे. आणि उड्डाण करण्यासाठी म्हणजे भगवंताच्या समोर असणारा हनुमंत उदित झाला, म्हणजे या ठिकाणी आनंद प्राप्त झालेला आहे. आणि काय करतो बजरंग बली? एकुणी त्याचा भुभुकार दचके कैलासी शंकर. हो. ब्रह्मांड हडबडिले थोर घोरांधर मांडिले. भगवान
शंकरजी असणारे घाबरले महाराज. ऐकणे अरे बाप रे म्हणले कोणाचा आवाज असावा, काय प्रकार आहे. भगवान शंकरजी कैलासामध्ये असणारे या ठिकाणी मनामध्ये चलबिचल निर्माण झाली महाराज. असं कधीच बघितलं नव्हतं. हा असणारा प्रकार काय आहे. भगवान शंकरजीला असणारी चिंता उत्पन्न झाली. एवढा अकराळ विकराळ असणारा या ठिकाणी अवतार धारण केला किंवा रूप धारण केलं, स्वरूप धारण केलं आणि गर्जना केली महाराज मोठ्याने. असा असणारा बहुकार आवाज निनाद ऐकल्याच्या नंतर असणारा भगवान शंकरजीला सुद्धा नवल वाटलं. काय सांगतात पुढं. अकाळी प्रळयो कायसा सृष्टी प्रळय रुद्र निमित्रे दृष्टी इंद्रादिक पाडिले संकटी प्राणकंठी दाटले. इंद्रादिक सर्व देवांना असणारं संकट वाटू लागला महाराज. हे काय असलं या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली म्हणले. ऐकणे सर्वांना असणारे या ठिकाणी थरकाप सुटलेला आहे, चळकाप सुटला महाराज. ऐकणे इंद्रलोकापर्यंत असणारी ही बातमी गेली, कैलास लोकापर्यंत बातमी गेली आणि सर्वजण असणार त्या ठिकाणी भीतीचं या ठिकाणी वातावरण निर्माण झालं. एक प्रलय आणि प्रलय झाल्याच्या नंतर जसं गडगडाट होतं महाराज. ऐकणे त्रिलोक असणारं घाबरून जातं. त्या न्यायाप्रमाणे असणारं सगळेजण घाबरले. काय सांगतात पुढच्या ओळीला. कडे खचले सागरी वृक्ष भ्रमती गगनांतरी हो. उड्डाण करिता कपी केसरी सुरांसुरी आकांत. कागद आकाशामध्ये उडावेत महाराज. एखादी वाटोळ आल्याच्या नंतर कागद कसे उडतात महाराज. ऐकणे वाटोळ आल्याच्या नंतर कचरा ऐकणे तशा न्यायाप्रमाणे असणारं मोठमोठाले झाडं महाराज. ऐकणे असे पतंगासारखे म्हणा, एखाद्या कागदासारखे म्हणा, वावटोळीसारखे म्हणा उडू लागले. काय सांगतात पुढच्या वेळेला. सप्त सागरा खळबळा धरा जाऊ पाहे रसातळा हो. आकांत जीव मात्रा सकळा गोळान गोळाचे निधांके. 7 समुद्र खवळले महाराज. त्याच्यामधले जे जीवजंतू होते ना महाराज. ऐकणे खळ 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 असणारे या ठिकाणी समुद्र वाजू लागले महाराज. ऐकणे सगळीकडे असणारा भीती निर्माण झाले. हे जे असणारे झाडं आहेत उन्मळून पडू लागले आणि एवढा असणारा हल्ल कल्लोळ असणारा माजला आणि भगवंतापर्यंत असणारी ही बातमी गेली. म्हणजेच या ठिकाणी एक त्रिलोक म्हणायला या ठिकाणी हरकत नाही महाराज. सगळेजण असणारे घाबरले आणि महादेवजीला असणारे वाटलं. त्याच्यानंतर इंद्रालाही असणारी भीती वाटली, देवालाही भीती वाटली, सर्वांना भीती वाटली. आता हा प्रलय काय करतो की आणि काय नाही की महाराज. असं असणारे या ठिकाणी वाटलं. काय सांगतात पुढच्या वेळेला. करुनिया राम नाम स्मरण सवेग केले उड्डाण न लागता अर्धक्षण सागर संपूर्ण कर्मी येला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. नामाचं असणारं या ठिकाणी गजर केला, उड्डाण या ठिकाणी घेतला आणि एका छलांग मध्ये असणारं जो समुद्र होता ना महाराज. ऐकणे हा समुद्र असणारा पार केला. पुढे काय सांगतात. उपरी उपरी गगनांतरी सत्यलोक पर्यंत वरी हो. गेली उड्डाणाची थोरी विक्रम भारी कपीचा. ब्रह्मदेवापर्यंत असणारा हा आवाज गेला महाराज. उड्डाणाचा इथपर्यंत आवाज गेला. ऐकणे आणि उड्डाणाची गती असणारी तेवढी होती महाराज. ऐकणे तेवढी स्पीड होते. अशा प्रकारे उड्डाणाचं वर्णन सांगितलं. पुढच्या ओळीला काय सांगतात. दिशा दुमदुमिल्या संपूर्ण प्राणांतिक सकळ राक्षस गण हो. ते कुनिया रावण ती चिंता मन उपजवी. दश दिशाला असणारा हा आवाज घुमला महाराज. ऐकणे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायू ईशान्य पृथ्वी आणि आकाश. ऐकणे 10 दिशा असणाऱ्या त्या आवाजाने असणारे घाबरले महाराज. ऐकणे सगळीकडे तो आवाज गेला. पृथ्वी आकाश या ठिकाणी सर्वत्र ठिकाणी असणारा तो नाद घुमू लागला किंवा आवाज असणारा सर्वत्र झाला. काय सांगतात या पुढे वर्णन. म्हणे गेली या कपिंद्र आणिला औषध समग्र उठविला सौमित्र श्रीरामचंद्र नाटिपे. खरोखर असणारे या ठिकाणी आता लक्ष्मण उठला म्हणूनच समजा महाराज. इतक्या आवेशाने उड्डाण घेतलं आणि काय करतात पुढच्या वेळेला. हे तव एकमाकांपर्यंत वीररण युद्ध कर्कश अवघे मिळाल्या युद्धास मग आम्हास प्राणांत. डबल घेते. हे तव एकमेकांपारीस वीर नरेंद्र कर्कश अवघे मिळाल्या युद्धास मग आम्हास प्राणांत. मग आता या ठिकाणी असं जर युद्ध या ठिकाणी लागल्याच्या नंतर असणार काय म्हणले आम्हाला या ठिकाणी प्राणांत म्हणजे प्राणाला मुकावं लागेल महाराज. आहे का नाही. काय सांगतात पुढच्या वेळेला. आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र हो. इंद्रजितादी अखया पुत्र कुमरे कुमार मारिले. रावणाला असणारी चिंता उत्पन्न झाली महाराज. आहे का नाही. एवढा आवाज कर्कश होता महाराज.